ज्यांना वैकुंठाचा स्वामी म्हटलं जातं ते देवादिदेव विष्णुदेव क्षीरसागरामध्ये नागशयेवरती आराम करत होते. आणि त्याच वेळेस ब्रह्मपुत्र नारद नारायण नारायण म्हणत त्या ठिकाणी आले. ब्रह्मपुत्र नारदांनी प्रश्न विचारला देवाला, हे भगवंता, प्रत्येक क्षण मी तुमचं नामस्मरण करतो, नारायण नारायण म्हणतो, तर या पृथ्वी तलावर आणि तिन्ही लोकांमध्ये तुमचा लाडका भक्त कोण आहे देवा? आता नारद मुनीला वाटलं, मी तर प्रत्येक क्षण भगवंताचं नाव घेतोय, नारायण नारायण म्हणतोय, मीच लाडका भक्त असेल असं उत्तर नारद मुनीला अपेक्षित होतं. परंतु त्यावेळी भगवान विष्णूंनी उत्तर दिलं की या पृथ्वी तलावर एक गरीब शेतकरी माझा लाडका भक्त आहे. हे उत्तर ऐकलं आणि नारद मुनी नाराज झाले. भगवंताला विचारलं की देवा, प्रत्येक क्षण मी तुमचं नाव घेतोय आणि हा शेतकरी कसा काय एवढा तुमचा भक्त? त्याच वेळी भगवंताने नारद मुनीला सांगितलं की यासाठी तुमची मी एक परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेत जर तुम्ही पास झाला तर तुम्ही माझा लाडका भक्त. भगवंतानं कशी घेतली परीक्षा, नारद मुनींची सुंदर अशी छोटीशी कथा आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा नक्की पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भगवंताची एकनिष्ठ भक्ती करावी तरी कशी आणि तो भक्त आहे तरी कोण हे नक्की आपल्याला कळेल. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. ज्या पुण्यभूमीतून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि शेवटी कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी एक कमेंट जरूर द्या. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. बांधवांनो, भगवंतानं नारद मुनीला सांगितलं की तुमची मी परीक्षा घेतो. त्यावेळी बघा, देवादेव विष्णू देवांनी एक तेलानं भरलेला कटोरा नारद मुनींना दिला आणि नारद मुनींना सांगितलं की तुम्ही हा तेलाचा जो भरलेला कटोरा तुमच्या डोक्यावरती घ्या, समोर दिसणाऱ्या पर्वताला तुम्ही एक फेरा मारा. परंतु फेरा मारताना या कटोऱ्यामधला एक तेलाचाही थेंब सांडला नाही पाहिजे आणि फेरा मारून तुम्ही माझ्या जवळ या. आता नारद मुनीला वाटलं हे तर सोपं काम आहे, आपण हळूहळू जाऊ, पर्वताला फेरा मारू आणि परत माघारी येऊ, यात काय अवघड एवढे? तो शेतकरी काय दिवसभर काम करीत राहील, एक दोन वेळा घेत असेल नाव, असं ह्या नारद मुनीला या ठिकाणी वाटलं. आणि नारद मुनी त्या ठिकाणी तो भरलेला तेलाचा कटोरा डोक्यावरती घेऊन त्या पर्वताला फेरी मारायला निघाले. नारद मुनीनं फेरी मारायला चालू केलं, परंतु नारद मुनींचं लक्ष जे होतं ते फक्त तेलाच्या कटोऱ्याकडे बघा, की म्हणजे सांडून आहे. पूर्ण लक्ष त्या कटोऱ्याकडे लागलं. भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी नारद मुनींनी अजिबात केलं नाही. जी नारायण नारायण जे म्हणणारे नारद मुनी यांनी यावेळी बघा नामस्मरण केलंच नाही. राऊंड मारताना प्रत्येक क्षण त्यांचा कटोऱ्याकडे होता, कारण कटोऱ्यातलं तेल सांडलं नाही पाहिजे असं तर भगवंताने सांगितले. असं करता करता पूर्ण राऊंड नारद मुनींनी त्या ठिकाणी मारला फेरा त्या पर्वताला. आणि नारद मुनी अगदी हसत आनंदात भगवंताच्या समोर येऊन उभे राहिले आणि भगवंताला सांगितलं की देवा, तुम्ही सांगितलं होतं राऊंड मारा तेलाचा कटोरा घेऊन, मी राऊंड मारला पर्वताला, हे पहा कटोरा समोर दाखवला देवाच्या पुढं, यातला एक थेंबही मी सांडला नाही खाली, अजिबात सांडून दिला नाही. आता तरी सांगा की तुमचा लाडका जो भक्त आहे हा गरीब शेतकरीच का बरं? अखंड विश्वाचे मालक येत होते, पालन पोषण करणारे सगळ्यांची भगवान विष्णुदेव. त्यांनी सांगितलं की अहो नारद मुनी, तुम्ही कटोऱ्यातलं तेल तर नाही सांडलं, परंतु या पर्वताला फेरा मारताना तुम्ही माझं नामस्मरण केलं का हो? नारद मुनींनी त्या ठिकाणी सांगितलं की भगवंता, माझं लक्ष फक्त त्या तेलाच्या कटोऱ्याकडे होतं की तो सांडू नाही. त्या कामामुळं त्या ध्येयामुळं माझं एकच ध्येय होतं की त्यातलं तेल सांडून द्यायचं नाही. त्यामुळं तुमचं नामस्मरण मी त्या ठिकाणी केलेलं नाही. हे शब्द ऐकल्यानंतर भगवंताने सांगितलं, अहो नारद मुनी, हा पृथ्वीवरचा जो गरीब शेतकरी आहे तो माझा आवडता भक्त. तो शेतकरी दिवसभर राबतो आपल्या शेतामध्ये, परंतु दिवसातून 2 वेळा तरी तो माझं नामस्मरण करतोच.
सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी तो नामस्मरण माझं करतोच. किती काम असू द्या, किती कंटाळा येऊ द्या, परंतु माझं नाव तो दिवसातून 2दा तरी अगदी मनापासून हृदयापासून तो घेतो. त्यामुळे तो गरीब शेतकरी माझा लाडका भक्त. हे शब्द ऐकल्यानंतर नारद मुनी त्या ठिकाणी ओशाळल्यासारखे झाले. तर बांधवांनो, या कथेचा जो सारांश आहे तो एकच आहे की काम करता करता भगवंताचं नामस्मरण नक्की करा. भगवंताला ते सुद्धा आवडतं. किती तुम्हाला काम असू द्या, भगवंताचं नाव दिवसातून 2दा तरी घ्या. कारण तो कर्ता आणि करविता तो आहे. अखंड सृष्टीला निर्माण करणारा तो आहे. हा बी तोच आहे आणि ना बी तोच आहे. कर्म तर कधी कोणाला चुकत नाही, परंतु भगवंताचं नामस्मरण नक्की करा. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट आम्हाला जरूर द्या. जय हिंद, जय भारत.